सांब जय नमः पार्वतीपते शिव हर देव। श्रीमद् जगद्गुरु महाराज की स्वामी महाराज की जय। गुरुधारेश्वर महाराज की। सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज जय। सद्गुरु सिद्धाचार्य महाराज जय। आचार्य महाराज की। आदिराज बाबा शिवा महाराज की जय। बजरंग बली की जय। हनुमान की जय। हर हर जय धारेश्वर साष्टांग नमस्कार। गुरुचार्य मन्मथाजी संत बसवाजी प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या गुरु परंपरेला प्रणाम करून राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग यांच्या त्याचबरोबर धारेश्वर मठाचे आणि अहमदपूर मठाचे नूतन अधिकारी राजशेखर एवं आदिराज बाबा शिवाचार्य यांना देखील अनंत वंदन करून आजच्या वाङ्मयी सेवेला ज्या संस्कृतीमध्ये आलेलो आहोत तिचं नाव शिवसंस्कृती असं आहे। शिवसंस्कृतीमध्ये सर्वांनाच शिवाच्या अंगांचा म्हणजेच त्या लिंगाचा विचार सांगितलेला आहे। इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग, आलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, जंगम लिंग आणि महालिंग। नवविध लिंगाची पूजा त्याला गुरु, लिंग आणि जंगम तीन एका लिंगामध्ये सामावलेले एक मोठे भाग हा गुरु लिंग तो जंगम हा। आणि म्हणून गुरु लिंग आणि जंगम हे एक आहे। त्याची खूप बारीक येतोय, आवाज खूप बारीक आहे। कुणी गळ्यात असणारी गळे आहेत, कुणी नाणं घालणारे मंडळी, कुणी माळा घालणारे मंडळी आहेत, कुणी लॉकेट घालणारे मंडळी आहेत। पण या सर्वांपेक्षा कायम स्वरूपी कोण फिरणारा जीवात्मा कोण असेल तो वीर शिवलिंगायत आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि अशा प्रकारे आसन, शयन, भोजन, गमन कोणतंही काम तुम्ही करत असा यद्यत कर्म करो तत्तदखिलम शंभोपाराधनम असं म्हणून आपण ज्याच्याकडे पाहत आहे तो शिव परमात्मा, त्याची लिंग रूपाने लक्षात ठेवा। सगळ्यांना आता निवडणुका माहीत झाल्या, उद्या सुद्धा
उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे. हे बघा, उपराष्ट्रपतीची निवडणूक आपण दिलेले माणसं आहे. जेव्हा निवडणुकीचा निकाल ऐकाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की 12 मतं बाद झाली, 10 मतं बाद झाली. म्हणजे एवढे मोठे आपण माणसं पाठवतो त्यांनाच कळत नाही कसं मतदान करावं. ती अशी परिस्थिती आपली आहे. पण ते मतदान करण्याकरता, त्या मतदान केंद्रावर जाण्याकरता तुम्हाला ओळख लागते नाही का. एवढे मोठे असतात, 5 फूट 4 फूट नाही का, कमीत कमी 4 फूट ते 5-6 फुटाचे लोक भारतात राहत आहेत. 6 फूट उंचीचा माणूस आहे, त्याचा आधार कार्ड किती फूट आहे? सर्वांचं एक समान आहे की. तसंच इष्टलिंग किती असावं? अंगुष्ट प्रमाणम असं म्हटलेलं आहे. अंगठा आहे ना, हे अंगठा एवढा, जो अंगठा आपण कागदावर उठवतो अंगठ्याचा जेवढा शिक्का आहे तेवढा आपला लिंग असते. आता लहान लिंग लहान द्या म्हणतात. पण दुकान चांगलं चाललं पाहिजे, नोकरी चांगली असले, भरपूर आला पाहिजे, जमिनीत पीक पण भरपूर आलं पाहिजे, लिंग मात्र लहान पाहिजे. आपली जे म्हटलं तर आलेत ना महाराज, आता लगेच कुठं करणार, तुमचे हातपाय धुणार आहे तो आपण बघू. कोणाला अर्थ अगोदर ऐकवावी लागली. लक्षात ठेवा, आज आमच्या 45 वर्षाच्या प्रवचन पहिल्यांदा असं घडलंय, पहिल्यांदा आरती केली नंतर प्रवचन सुरू झालं. का तर आरती ऐकली तुम्ही लगेच कळत यायला सुरुवात झालेली आहे. असं आता आम्ही वेगवेगळ्या गावात जातो आणि गेल्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, एवढा ओम नामच नमः सुरू शिवाय, ओम झाल्याबरोबर नमः शिवाय, ओम लोकांची नमः सुद्धा एक वेगळं भजन म्हणतात. लक्षात ठेवा, देवीमध्ये असते तर देवीचं असतं, गणपती असेल तर गणपतीचे चिंतन असतं. गजानना गजानना पार्वती नंदन अशा प्रकारे त्यांनी गणपती स्मरण केल्याबरोबर गणपती लोक तिथे येत असतात. देवीचं सुद्धा चिंतन करत असतात. ओम शिवाय, ओम नमः शिवाय, तिचं नाम असतात. जगदम जगदम अंबा माता की जय, दुर्गा माता की जय, अंबा माता की जय, दुर्गा माता अंबा. एवढं नाव ऐकली बरोबर देवीचे भक्त मध्ये लगेच दिसतात. त्या लोक येतात, आपणाला सुद्धा ती सवय होती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आपण एवढंच म्हणायचे आणि आपण सगळे एकत्र येत होतो, ठीक आहे. आता मात्र असं म्हणायला नाहीये. आपण कधी महाराज येतात महाराजांची वाट पाहायचं नाही. ते येण्यापूर्वी एक माळ का पंज एकाने पुढे सांगायचं, बाकीच्याने पाठीमागे म्हणायचं ओम शिवाय. आपण सांगायचे ओम शिवाय नमः, शिवाय नमः, शिवा नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. तुमचं जप चालू झालं की सगळ्यांच्या लक्षात की आता असे वचन सुरू आहे. आज धर्मसभा पण त्या निमित्ताने एकत्र हे एकत्र येत असताना पांढरी डोकी येतात कामा नये, काळी डोकी आली पाहिजे. लक्षात आलं का? लक्षात आलं. म्हातारी माणसं म्हणून उपयोग आता लक्षात ठेवा. म्हातारे भजन प्रवचनाला येतात. तो धर्म म्हातारा जसं समजायचं त्या धर्माचा खरं राहील. आज किती परिस्थिती बिकट झाल्याचं चित्र आपण पाहतोय. आज त्याची मुलं आहे. तुम्ही थोडासा विचार करा, आपल्या समाजाचं काय चाललेलं आहे, आपली पोरं काय करतायत. आपल्या पोरांचे लग्न होत नाही,
लग्न झाली तर नवरा बायको नीट नांदत नाहीयेत. ते नीट नांदत असले तरी संतान नीट अपंग काय असं घडताय? कारण आपली रोज चोरून काय खाताय आणि त्यांना त्यांच्या ब्रह्मबीज होतोय आणि त्याची जिथे येतो धर्मस्थळ जे असं आपण म्हणतोय आणि तिथलाही विकृती का पाहायला हे असं का घडत आहे याचा आपण विचार केला पाहिजे. आपले मोठे जमीनदार आहेत लक्षात ठेवा. वीरशैव लिंगायत समाजामध्ये तुम्हाला किती एकर जमीन आहे? किती एकर जमीन आहे? 3 एकर आहे. तुम्हाला जमीन तुम्हाला एक 5 गुंठ तर आहे. सांगा मी कुठं सरकारला कळवणार नाही. आणि माझ्या मोदी साहेब तिथे बघून ठेवले तुम्हाला ते सगळं कार्यक्रम करताय लागलं तरी मला 18% पावर आणलं आणि ते होते 18% करत होत. ही शाळा नाही, पोरं नाही, पण दरवर्षी त्याचा आवाज येत नाही आप्पाजी, आवाज येत नाही. इमारतीचं ओम भाडं नमः मिळतं, शिवाय. आवाज शिक्षकांचा येत पगार नाही. मिळतो, नोकरांचा पगार मिळतो, मुलांचा भत्ता मिळतो, जेवणाचे पैसे मिळतात. ते तांदूळ वितरित झाले म्हणून लिहिलं आणि प्रत्यक्ष चौकशी केली तर तिथं काहीही नसतं. अशा पण संस्था आपल्याकडे होत्या. 1.5 लाख संस्था अशा बंद केल्या. वास्तविक पाहता आधाराची वगैरे पद्धती हे गायले काय आवाज कमी येते काय करून पोरं नको लागली. त्यामुळे कोई ना आप्पाजी, आवाज येत नाही. आवाज येत नाही. सर्व करण्यापाठीमागचा हेतू एकच होता की तुम्हा सर्वांच्या परिवाराचा. हॅलो बाबा, नमस्कार. जय धारेश्वर. जय धारेश्वर. आवाज येत नाहीये बाबा, आवाज येत नाही क्लिअर. आमच्या जवळ तर आवाज नाही ना, तुमचं तुम्हाला ऐकू. आमच्या जवळ तर आवाज जातोय असं दाखवतोय. नाही ना, काहीच ओळखू येत नाही. बोललेलं काहीच ओळखायला येत नाही. अडकायला आवाज अडकतो. जय गुरुदेव, अडकतोय आवाज. बर, पूर्ण जवळ ठेवतो. चित्र बघू नका. येतो का? नाही, अडकतोय आवाज. आपणा सर्वांना आपल्या धर्माचा पहिल्यांदा, नंतर तुम्ही तुमच्या शेतीकडे. मला 2 एकर जमीन आहे की 5 एकर जमीन आहे, प्रत्येक जण आपल्या जमिनीमध्ये उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करते की नाही. सगळा जरी पेरला नाही तरी नुकसानीचा जबाब आहे. माझी 5 एकर जमीन आहे आणि इतरांना जसं मिळालं तसं मला मिळेल. मी काय पेरलं नाही तरी पण आपण अर्ज देत असतो की बाबा हे झालं पाहिजे. देवाच्या दरबारात तसंच नाही. लिंग पूजा केली पाहिजे तर मला मिळणार, अन्यथा नाही. दुसरा एखादा पूजा करणार आहे म्हणून पुढे गेलो असा होणार नाही. तुम्ही स्वतः आधी केले मग सांगितले. तुम्ही स्वतः केलं जे तुम्ही जर केलं तुम्हाला हीच मिळणार. सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याबद्दलचा आदर गौरव आपल्यामध्ये आपण निर्माण करण्याचा केला पाहिजे. जोपर्यंत आपल्या मुलांमध्ये आपण आपल्या धर्माबद्दल शिकवण देणार नाही, जोपर्यंत बायकांना सांगायची नाही धर्म करत राहतात, मी तेवढं घेते असं त्या म्हणतात, परंतु आयावर धर्म चालणार नाही.
पुरुषांनी तो सांभाळला पाहिजे. पुन नामक नरकात त्रायते ती पुत्र असं म्हटलेलं आहे. पण मनुष्य घेऊन आलेलं पाप पुण्य समस्थिती तेने मानव जन्म प्राप्ती. आता जर असं आहे तर आपल्याकडे पाप आहे तर पापा नाश कसा करायचा, कसं संपवणार, पाप संपवणार पाहिजे. पण कपडा भरला, मलिन झाला, माती लागली, तेल लागलं, काय लावायला पाहिजे, नेहमीच्या साबणाने निघत त्यावेळेला विशेष उपयोग करतो, त्याने मग डिझेल लावतो, काय तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे पाहिजे. तसं आत्मा स्वच्छ झाल्याशिवाय परमात्म्याकडे जाणार नाही. मग तो आत्मा स्वच्छ होण्याकरता काय आहे, त्यासाठी एकच, माझे हृदय भुवन आपुले शिव. हे भगवान, हृदयामध्ये तुम्ही विराजमान व्हा. माझं हे तुमचं सिंहासन आहे, त्या सिंहावर तुम्ही बसा. आता आपल्या हृदयात काय आहे, आता आपल्या हृदयामध्ये मेरा भगवान, पत्नी मेरा गुरु, बाल बच्चे साधू संत, सेवा की. पूर्वी कसं, शिवाची देव शिवतोची देव, एरते सेवक विष्णू ब्रह्मादिक सुरास. हे सगळे ऋषी मुनी देवगण जे मानतोय आपण, हे सगळे पूजक होते. एकच होता देव, शिव देव, महादेव असं त्याला आपण म्हणतोय. आणि त्या महादेवाची सेवा करू सजीव देव आहे, ऐक्य व्हायचं आहे, ऐक्य व्हायचं आहे. ते केव्हा शक्य आहे, जे नवीन आता साबणाची जाते आणि त्याच्यामध्ये नवीन आणलेला कपडा आणि मळलेला कपडा